हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 9. अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. आपण दुसरा श्लोक वाचत आहोत आणि तात्पर्यात आपण तिसऱ्या पॅरेग्राफच्या 9व्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करणार. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर पुढे श्रील प्रभुपाद समजवत आहेत, ते वाचूया. जर तो म्हणजे कोण? आत्मा नित्य असेल तर तो नित्य क्रियाशीलही असला पाहिजे आणि त्याच्या आध्यात्मिक जगतातील क्रिया म्हणजे आध्यात्मिक ज्ञानांचा गोपनीय भाग आहे. तर एक तर आपण जाणलंय की आत्मा आहे तो नित्य आहे. तर ह्या कोणत्या श्लोकावरून, जो आपण आताच थोड्या वेळेपूर्वी 2.18 श्लोक वाचला, त्यामध्येच भगवंतांनी पहिल्या ओळीत म्हटलंय, अंतवंत इमे देहा नित्यस्य उक्त शरीरिणः. तर शरीरिणः म्हणजे देहधारी जीव जो आहे, जीवात्मा आहे, तो कसा आहे? नित्य आहे, नित्य अस्तित्वात असणारा आहे. तर असा हा जो नित्य अस्तित्वात असणारा आत्मा आहे, तो नित्य कायम क्रियाशील असला पाहिजे. तर इथे एक वाक्य दिलं आहे, आणि त्याच्या म्हणजे आत्म्याच्या आध्यात्मिक जगातील क्रिया म्हणजे आध्यात्मिक ज्ञानांचा गोपनीय भाग आहे. तर असा हा जो आत्मा आहे, तो काय करत असतो? आत्म्याबद्दल आपण जाणतो की आत्म्याचं स्वरूप काय आहे? जीवेर स्वरूप है कृष्णेर नित्य दास. तर हा आत्मा आहे तो नित्य भगवंतांचा दास आहे, कायम तो भगवंतांचा दास राहतो आहे. आणि असा हा जो आत्मा आहे, तो काय करतो? आत्मा आध्यात्मिक जगतात असताना कायम तो भगवंतांच्या सेवेत मग्न आहे, भगवंतांच्या म्हणजे हरीच्या चर्चा करतो आहे, हरी कथा ऐकतो आहे, हरी कीर्तन करतो आहे, हरींची भक्ती करतो आहे आणि हरींच्या सेवेत मग्न आहे. आणि असा हा जो जीवात्मा आहे, त्यांनी एकदा इच्छा केली की मला भगवंतांपासून वेगळं होऊन स्वतः स्वामी बनायचं आहे आणि इंद्रिय तृप्ती करायची आहे, मला उपभोग घ्यायचा आहे. आणि त्यासाठी भगवंतांनी ही भौतिक जगत बनवलं. आणि असे जे जीवात्मे भगवंतांपासून दूर होऊन इच्छा करतायत की आम्ही आनंद घेऊ, त्यांच्यासाठी हे भौतिक जगत बनवलं आणि त्यांना इथे पाठवून दिलं. तर असा हा जीवात्मा या भौतिक जगतात आला आहे, तरीही तो इथे प्रयत्न करतोय सुखी राहण्याचा. मात्र जो भगवंतांचा नित्य दास आहे, तो भगवंतांना सोडून इथे कितीही प्रयत्न करतो आहे, मात्र त्याला शाश्वत आध्यात्मिक दिव्य असा आनंद काही प्राप्त होत नाही. भौतिक क्रिया त्या आत्म्याला, जो आत्मा स्वतः शाश्वत आहे, त्याला या भौतिक क्रिया आनंद देत नाहीत. स्वतः आत्मा हा आध्यात्मिक आहे आणि आध्यात्मिक आत्म्याला भौतिक क्रिया आहेत त्या सुखी ठेवू शकत नाहीत. आणि म्हणून सांगितलं जातं की हा जो जीवात्मा आता भौतिक जगतात आहे, त्याने त्याच क्रिया या भौतिक जगतात केल्या पाहिजेत. त्याच क्रिया म्हणजे आध्यात्मिक क्रिया, जो भगवंतांच्या धामात तो आत्मा करत होता, त्याच क्रिया त्याने आता भौतिक जगतात येऊनही भौतिक शरीरात केल्याच पाहिजेत. तर त्याला काय म्हटलं जातं? भक्तिमय क्रिया. तर जेव्हा असा हा आत्मा या भौतिक जगतात सगळी भक्तिमय कार्य करतो आहे, आध्यात्मिक क्रिया करतो आहे, तर मग काय होईल? त्याची ही जी भक्ती आहे त्याच्यामध्ये तो प्रगती करेल. आणि अशी भक्ती त्याची 100% पूर्ण झाली आहे, मग तो या भौतिक जगतातून मुक्त
होईल, जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून मुक्त होईल आणि पुन्हा भगवंतांचं जे धाम आहे गोलोक वृंदावन धाम तिथे तो निघून जाईल. तर अशा या ज्या भक्तिमय क्रिया असतात, जो भक्त या जीवनात या भौतिक जगतातच सुद्धा करतो आणि ह्याच क्रिया कधीच संपत नाही. जसं आपण हा दुसरा श्लोक वाचतो आहोत, तो शेवटचा शब्द आहे अव्ययम. तर हे जी भक्तिमय क्रिया आहेत त्या कशा आहेत? अव्ययम आहेत. त्या कधीच थांबत नाहीत, त्या चालूच राहतात. म्हणजे भक्ती करणारा भक्त जेव्हा देह सोडतो आणि आध्यात्मिक देह प्राप्त करतो, भगवंतांच्या धामात जातो, तेव्हा सुद्धा त्याच्या या आध्यात्मिक क्रिया सुरूच राहतात, चालूच राहतात. तर असा हा जो भक्ती करणारा जीवात्मा आहे, मनुष्य आहे, त्याच्याबद्दल म्हटलं जातं की त्यांनी ज्ञान प्राप्त केलं आहे, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी आत्मा आहे, मी भगवंतांचा अंश आहे, हे जाणून तो नुसता बसून राहत नाही, भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये तो भगवंतांसाठी विविध सेवा करतो, आत्म्याची कार्य करत राहतो. आणि म्हणून श्रील प्रभुपाद म्हणत आहेत की त्या आत्म्याच्या आध्यात्मिक जगातील क्रिया म्हणजे आध्यात्मिक ज्ञानांचा गोपनीय भाग आहे. तर आत्मा आहे तो भगवंतांचा नित्य दास आहे, तो भक्ती करतो आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी आध्यात्मिक जगतातील क्रिया म्हणजे भक्तिमय कार्य करत राहतो. तर हे सगळं गोपनीय भाग आहे. हे सगळं वैदिक शास्त्रात दिलेलं आहे, पण हे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या जीवनाचं ध्येय खरं काय आहे, आपण काय करायला पाहिजे आणि आपण आत्म्याला जास्त महत्व द्यायला पाहिजे. पुढे प्रभुपाद लिहित आहेत, म्हणून जीवात्म्यांच्या या क्रियांना राजविद्या अर्थात परम गोपनीय ज्ञान म्हणून संबोधण्यात आले आहे. तर जीवात्मा आहे तो या जीवनात भौतिक शरीर धारण करून आहे या भौतिक जगतात, तेव्हा तो शारीरिक क्रिया करत असतो. तर शारीरिक क्रिया कोणत्या असतात जीवात्म्याच्या? आहार, निद्रा, भय आणि मैथून. आहार म्हणजे काय? शरीर टिकवण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी अन्न हे आवश्यक आहे. तर असा हा जो जीवात्मा आहे तो आहार घेतो या भौतिक जगतात. निद्रा, झोपेची आवश्यकता आहे म्हणून झोपतो. भय म्हणजे काय आहे? स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो आपल्या काय रक्षणासाठी तो वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतो, कारण प्रत्येकालाच भय असतं माझ्याकडूनल्या गोष्टी कोणीतरी घेऊन जाईल वगैरे. आणि चौथं आहे मैथून. तर असा हा जो जीवात्मा आहे भौतिक शरीर धारण केलेला, तो इंद्रिय उपभोगामध्ये मग्न असतो. तर जीवात्मा असा या भौतिक जगतात जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात फिरत असतो. विविध प्रकारचे विविध योनीतले 84 लाख योनी आहेत, त्या अशा योनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शरीर हा जीवात्मा धारण करत असतो. मात्र प्रत्येक शरीरामध्ये हा जीवात्मा काय करत असतो? ह्याच 4 क्रिया करत असतो, किंवा या 4 क्रिया ज्या आहेत आहार, निद्रा, भय, मैथून या संबंधातच त्याची सगळी कार्य चालू असतात. पण हा जीवात्मा जेव्हा दुर्लभ असा मनुष्य देह धारण करतो आहे, तर मनुष्य जन्म भगवत साक्षात्कारासाठी मिळालेला असतो. तर जो कोणी भाग्यवान जीव आहे त्याला भक्तांचं मार्गदर्शन प्राप्त होतं आणि आत्म्याची कार्य काय असतात ते तो शिकून घेतो. तर ज्याने जाणलंय की आत्मा हा भगवंतांचा नित्य दास आहे, तर त्यांनी काय करायला हवं? भगवान श्रीकृष्णांची सेवा करायला हवी, भगवंतांच्या नामाचा जप करायला हवा, भगवंतांची सेवा करायला हवी. तर हे सगळं आहे
इथे या जीवात्म्याला मनुष्य शरीर प्राप्त झालं आहे, तर हे सगळं शिकावं लागतं. का बरं शिकावं लागतं हे? कारण आधीच्या सगळ्या जीवनामध्ये या जीवानी वेगवेगळ्या प्रकारची शरीर धारण केलीत आणि केवळ शारीरिक स्तरावर जगून आहार, निद्रा, भय, मैथुन यातच तो अडकून राहिला आहे, शारीरिक क्रियामध्येच मग्न राहिलेला आहे. आणि त्यामुळे मनुष्य जन्मामध्ये आत्म्याच्या क्रिया काय असतात हे शिकायला लागतं. आणि जसं आपण आता आपल्याला भक्तांचं मार्गदर्शन मिळालंय, भक्तांचा संग मिळालाय, तर आपण कोणत्या आध्यात्मिक क्रिया, कसं भक्तिमय कार्य करायचं हे सगळं भक्तांकडून शिकतो. आणि वैदिक शास्त्राचं नियमित श्रवण करत राहिल्यामुळे हा जो भक्त आहे त्याला मृत्यूनंतर काय, कसं होईल, आपल्याला कुठे जायला लागेल ह्याची भीती वाटत नाही. का बरं भीती वाटत नाही? कारण भक्त आहे तो पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून आहे, भगवंतांची भक्ती करतो आहे, तर भक्ताला विश्वास आहे अवश्य रक्षिबे कृष्ण. तर भगवान श्रीकृष्णांची मी भक्ती करतो आहे तर भगवंत माझं निश्चितच रक्षण करणार आहेत. तर भक्ताला माहिती आहे की मी जीवेर स्वरूप कृष्णेर नित्य दास आहे, मी भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास आहे, तर मी भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करतच राहणार आहे. माझी भक्ती जर 100% पूर्ण झाली तर मी हे भौतिक जगत सोडेन आणि भगवंतांच्या धामात जाईन आणि तिथे सुद्धा भक्तिमय सेवा करतच राहीन. आणि जर माझी भक्ती 100% पूर्ण झालेली नाहीये, अपूर्ण राहिली आहे आणि मृत्यू येतो आहे, तर मला भगवंत एखाद्या भक्ताच्या घरी जन्माला घालतील आणि मग मी त्या भौतिक शरीरात, नवीन भौतिक शरीरात भगवंतांची भक्तिमय सेवा पुढे करतच राहील. तर हे सगळं ज्ञान आपल्याला श्रील प्रभुपादांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे आणि आपलं हे जीवनविषयीचं जे अज्ञान आहे ते नष्ट झालेलं आहे. तर हा जो आत्मा आहे तो मृत्यूनंतर कशा रीतीने आध्यात्मिक कार्य करत राहतो ते आपण इथे शिकतो आहे अव्ययम या शब्दाद्वारे. तर अशी ही जी भक्तिमय कार्य आहेत ती या जीवनातही आपण करत राहतो आणि जर आपली भक्ती पूर्ण झाली, आपण आध्यात्मिक जीवनात जगतात प्रवेश केला, तरी ही भक्तिमय कार्य आपली चालूच राहणार आहेत. तर हा जो अध्याय आहे त्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. तर कित्येकदा आपल्याला अशी लोक भेटतात की अच्छा हे ते भगवद्गीतेत तुमच्या 9व्या अध्यायाचं नाव आहे ना, तो राजयोग आम्ही पण करतो असं ते म्हणतात. पण आपण त्यांच्या जीवनात जेव्हा डोकावून बघतो तेव्हा ते भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा सुद्धा करत नसतात. आणि दुसरं म्हणजे काय, अगदी आपण त्यांचं बाह्य वर्तन बघितलं तर तेही भक्तिमय नसतं. साधा आपण तिलक लावतो तो तिलक सुद्धा ते लावत नाही. ते फक्त म्हणतात आम्ही राजयोग करतो. तर अशा रीतीने आपण खूप भाग्यशाली आहोत की श्रील प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला ही सगळं मार्गदर्शन मिळालं आहे. योग्य हे काय आहे ते सगळं प्रभुपादांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये, त्यांच्या प्रवचनामध्ये सांगून ठेवलेलं आहे. तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.